शाहूवाडी तालुक्यात पावसानं दडी मारल्यामुळे ऐन पावसाळ्यात शेती संकटात सापडली आहे। पावसाअभावी तालुक्यातील पिके आता वाळू लागली आहेत। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाटबंधारे विभागानं मोठा निर्णय घेतला असून नदीवरील शेतीसाठीचा पाणी उपसा त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहेत। शाहूवाडी तालुक्यात यंदा पावसानं पूर्णपणे पाठ फिरवली आहे। जून महिना संपत आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्यानं पिकांची वाढ खुंटली असून ती आता डोळ्यांदेखत वाळू लागली आहेत। हजारो रुपये खर्च करून केलेली पेरणी आणि लागवड वाया जाण्याच्या भीतीनं शेतकरी राजा हवालदिल झालाय। एकीकडे आभाळानं पाठ फिरवली असताना आता जमिनीवरील पाण्याचा साठाही मर्यादित राहिला आहे। पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पाटबंधारे विभागानं कडक पावलं उचलली आहेत। तालुक्यातील मुख्य नद्यांवरील शेतीसाठी होणारा पाणी उपसा तातडीनं बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच पाण्याचा वापर राखीव ठेवला जाणार असल्यानं शेतीचा प्रश्न अधिकच बिकट झालाय। शाहूवाडी तालुक्यात निर्माण झालेली ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्यानंतर आता प्रशासकीय बंधनांमुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दुप्पट झाल्या आहेत। पिकं वाचवायची की पिण्याचं पाणी जपायचं अशा दुहेरी संकटात सध्या शाहूवाडीचा बळीराजा अडकलाय। आता सर्वांचे डोळे केवळ वरुणराजाच्या कृपेकडे लागले आहेत।